नमस्कार मित्रांनो. आता आपण बघणार आहोत कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम. म्हणजे काय? अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. म्हणजे अशी एखादी लाईन जी रेडियसला परपेंडिक्युलर आहे, ओके, आणि ती सर्कलला इंटरसेक्ट करते एका पॉइंटने, तर त्याला आपण टँजंट असं म्हणतो. M is the center of a circle. Segment MN is a radius. Line L is perpendicular to segment MN at N. हे आपल्याकडे गिवन आहे. तर हा ड्रॉ केला एक सर्कल, सेंटर पॉइंट मार्क केलाय M, जो की लिहिलंय आपण स्टेटमेंट मध्ये की M इज द सेंटर ऑफ अ सर्कल, आणि मग लिहिलंय की सेगमेंट MN इज द रेडियस, जे की आपल्याला डायग्राम मध्ये दिसतच आहे की सेगमेंट MN हा रेडियस आहे. आता आपण एक लाईन ड्रॉ करूया, लाईन L, जी त्या रेडियसला म्हणजे सेगमेंट MN ला परपेंडिक्युलर असणार. ओके, टू प्रूफ लाईन L इज अ टँजंट टू द सर्कल. आता आपल्याला हेच प्रूफ करायचं आहे की ती जी लाईन L आहे ना, ती तो जो रेडियस आहे ना MN, त्याला टँजंट आहे. म्हणजे इन शॉर्ट परपेंडिक्युलर आहे. जर परपेंडिक्युलर आहे तर म्हणजे याचा अर्थ ती टँजंट आहे त्याला. प्रूफ. टेक एनी पॉइंट P अदर देन N ऑन द लाईन L. ड्रॉ सेगमेंट MP. आता काय करूया, आता आपण ना ती जी लाईन L आहे ना त्याच्यावरती एक P पॉइंट मार्क करूया. ओके, जो N पेक्षा पुढे असेल किंवा N च्या मागे असेल, हा आपण एक मार्क केला पॉइंट P, आणि M पासून P पर्यंत एक लाईन ड्रॉ केली. आता तो जो पॉइंट P आहे तो त्या लाईन L वरती आहे बरं का, सर्कम्फरन्स वरती नाही आहे. ठीक आहे. नाव इन ट्रायंगल MNP अँगल N इज अ राईट अँगल. आता आपण लाईन L आहे ती ड्रॉ करतानाच परपेंडिक्युलर ड्रॉ केली लाईन MN ला, म्हणजे जो अँगल N आहे तो 90 डिग्री असणार, म्हणजे की राईट अँगल असणार, राईट. Therefore segment MP is a hypotenuse. आता M to P मगाशी आपण एक लाईन ड्रॉ केली आणि आता ट्रायंगल एक फॉर्म झालाय बघा MNP करून. आणि मगाशीच आपण पाहिलं की हायपोटेनसचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यात की राईट अँगलच्या समोरची जी साईड असते त्याला आपण हायपोटेनस असं म्हणतो. मग ह्या केसमध्ये राईट अँगलच्या समोरची जी साईड आहे ती MP आहे, मग MP ही हायपोटेनस आहे, राईट. Therefore segment MP is greater than MN. आता दुसरं आपण हे सुद्धा पाहिलं की राईट अँगल ट्रायंगल मध्ये जी लॉंगेस्ट साइड असते ती हायपोटेनसच असते, बाकीच्या ज्या दोन्ही साइड्स असतात त्या हायपोटेनस पेक्षा कमी असतात, राईट. मग सेगमेंट MP ही इज ग्रेटर दॅन सेगमेंट MN. मग MP ही जी लाईन आहे त्या लाईनची लेंथ ही MN पेक्षा मोठीच असणार आहे, इवन NP पेक्षा सुद्धा मोठी असणार आहे, बरोबर. ऍज सेगमेंट MN इज रेडियस, पॉइंट P कांट बी ऑन द सर्कल. जर MN हा रेडियस आहे म्हणजे पॉइंट N जो आहे तो सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती लाय होते, पण जो पॉइंट P आहे तो सर्कलचा रेडियस नाही आहे. म्हणजेच काय, जो पॉइंट P आहे तो सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती लाय होऊ शकत नाही, राईट. Therefore no other point except point N of the line L is on the circle. म्हणजे आता जर बघायला गेलं तर जी लाईन आहे आणि जो सर्कल आहे त्या दोघांचा एकच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, जो की आहे पॉइंट N. म्हणजे तो जो पॉइंट N आहे तो त्या लाईन L वरती सुद्धा आहे आणि सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती सुद्धा आहे. म्हणजे सर्कल आणि त्या लाईन मध्ये एकच कॉमन पॉइंट आहे, जो की आहे पॉइंट N. Therefore line L intersects the circle in only one point, that is N, right. Therefore line L is tangent to the circle. म्हणजेच काय की जी लाईन आहे L आहे ती टँजंट आहे MN ला, कारण टँजंटचा कन्सेप्ट काय आहे की अशी एखादी लाईन जी सर्कलला इंटरसेक्ट करते फक्त एका पॉइंट मधून, त्याला टँजंट बोलतो आपण. मग इकडे सुद्धा तेच होतंय की N असा एकच पॉइंट आहे जिथून लाईन L पास होते, आणि तोच पॉइंट आहे जो सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती सुद्धा लाय होतोय. नेक्स्ट आपण बघूया एक दुसरा कन्सेप्ट. ओके, अज्युम करा हा एक सर्कल ड्रॉ केलाय आणि त्याच्यावरती एक पॉइंट मार्क केलाय A. B इज अ पॉइंट ऑफ द सर्कल विथ सेंटर A. जो A आहे ना तो सेंटर आहे आणि B एक रॅन्डमली आपण सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती एक पॉइंट मार्क केलाय. ओके, there are infinite lines passing through the point B. Through B one and only one tangent can be drawn. म्हणजे जर नुसतं लाईन ड्रॉ करायचं म्हटलं ना तर B पासून बऱ्याचशा लाईन आपण ड्रॉ करू शकतो, मग ती लाईन सर्कलच्या आतून बाहेरून कशी जाईल. पण जेव्हा टँजंट ड्रॉ करायचं
असतं ना तेव्हा टँजंट हा सर्कलला फक्त इंटरसेक्ट होऊन जातो, तो सर्कलच्या आतून जात नाही. मग जर बी पासून आपण एखादा टँजंट ड्रॉ करणार असू तर फक्त एकच टँजंट बी पासून पास होईल. ओके. पॉइंट सी लाईज इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. ओके. आता काय केलंय, पॉइंट सी मार्क केलाय जो की सर्कलच्या आतमध्ये येतो. राईट. आता हा पॉइंट सर्कम्फरन्स वरती नाही आहे. ओके. नो टँजंट लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू अ पॉइंट विदिन अ सर्कल सिन्स एनी सच लाईन्स मस्ट बी अ सेकंड लाईन. आता टँजंटचं कसं असतं कन्सेप्ट, की तो पॉइंट आहे तो सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती पाहिजे, आत किंवा बाहेर नाही पाहिजे. राईट. मग सी पॉइंट पासून जर आपण एखादी लाईन पास केली तर ती लाईन सर्कलच्या आतून जाते. मग सी पॉइंट वरून आपण एक पण टँजंट ड्रॉ करू शकत नाही. पण जर सी पॉइंट वरून आपण जर एखादी लाईन ड्रॉ केली तर ती सर्कलला दोन पॉइंटला इंटरसेक्ट होऊन जाणार. मग त्या लाईनला आपण सिकंड बोलतोय. आठवतंय सिकंडचा कन्सेप्ट आठवतो आपण काय पाहिला होता? अशी एखादी लाईन जी सर्कलच्या आतून जाते आणि दोन पॉइंट्सला इंटरसेक्ट करते त्याला आपण सिकंड बोलतो. तर ह्याच्यात पण तेच होणार. जर सी पॉइंट पासून आपण एखादी लाईन ड्रॉ केली तर ती सर्कलला दोन पॉइंट मधनं इंटरसेक्ट करणार आणि त्याला आपण सिकंड असं म्हणणार. बघा आता इकडे एक लाईन ड्रॉ केली आहे जी सी पासून पास होते, सर्कम्फरन्स वरतून पास होत नाही आहे, मग त्याला आपण टँजंट बोलू शकत नाही, पण सिकंड बोलू शकतो. ओके. पॉइंट डी इज इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल. आता काय करूया, आता आपण काय केलं, आधी सर्कम्फरन्स वरती पॉइंट मार्क केला, किती टँजंट ड्रॉ होतात बघितले, एकच टँजंट आपण पास करू शकतो. नंतर एक पॉइंट आतमध्ये घेतला, त्याच्यातून टँजंट ड्रॉ केला जाऊ शकत नाही कारण टँजंट ड्रॉ करण्यासाठी तो पॉइंट सर्कम्फरन्स वरती पाहिजे. मग पॉइंट सी हा असा पॉइंट आहे जिथून आपण सेकंड ड्रॉ करू शकतो भरपूर सारे. ओके. आता काय करूया, एक अजून एक पॉइंट मार्क करूया जो की सर्कलच्या बाहेर असेल आणि तिथून बघूया टँजंट आपण पास करू शकतो का. ओके. हा आहे पॉइंट डी. ओके. टू टँजंट्स कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम द पॉइंट आउटसाइड द सर्कल. आता ही स्टेटमेंट अशी सांगते की एक्सटेरियरला समज आपण पॉइंट मार्क केला, सर्कलच्या बाहेर एखादा कुठचा पण पॉइंट मार्क केला तर त्या पॉइंट पासून आपण जर लाईन ड्रॉ केली जी सर्कलच्या सर्कम्फरन्स वरतून पास होऊन जाते तर मॅक्झिमम दोनच लाईन आपण ड्रॉ करू शकतो आणि त्या दोन लाईनला आपण टँजंट बोलतो. मीन्स एक्सटेरियर जर पॉइंट असेल तर त्या पॉइंट पासून सर्कलला फक्त दोन टँजंट ड्रॉ केल्या जाऊ शकतात. हा बघा या डायग्राम मध्ये बघा, डी पॉइंट पासून दोन लाईन्स मार्क केल्यात आणि त्या दोन्ही लाईन सर्कलला फक्त एका पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत. जी वरची लाईन आहे ती पॉइंट पी ला आणि जी खालची लाईन आहे ती पॉइंट क्यू ला. म्हणजे एक्सटेरियर पॉइंट पासून फक्त दोनच टँजंट ड्रॉ केले जाऊ शकतात एखाद्या सर्कलला. इन द adjoining figure, line DP and line DQ touch the circle at point P and Q. Segment DP and DQ are called tangent segments. मग अशा एखाद्या सेगमेंट्स ज्या एक्सटेरियर पासून सर्कलला कनेक्ट होतात, सर्कलच्या सर्कम्फरन्स वरनं पास होतात, त्याला टँजंट सेगमेंट्स बोलतात. तर ह्या डायग्राम मध्ये टँजंट सेगमेंट्स कुठचे आहेत, डीपी आणि डीक्यू.